लीगल वॉइस बातमी तुमची साथ कायद्याची. मी सुधीर थळे, कॅमेरामॅन दिनेश कोळीसोबत. आज आपण आहोत मुंबई येथील चेंबूर खडी मशीन झोपडपट्टी एरियामध्ये. तिकडचे जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की गेले 40 ते 50 वर्षापासून ते लोक इकडे राहत आहेत. त्यांच्या 2 पिढ्या झालेल्या आहेत इकडे राहतात. आणि आत्ता असं झालेलं आहे की आपण जर इकडे बघाल तर बिल्डरनी बिल्डिंगही बांधलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी सर्वे करून घेतलेला आहे. सर्वेमध्ये त्यांच्या जवळजवळ 90% रूम जे आहेत त्या पात्रही झालेल्या आहेत. परंतु आता काही वर्षापूर्वी त्यांना रेल्वेनी नोटीस लावलेली आहे की हा जो संपूर्ण पट्टा आहे सुमारे 250च्या वरती या झोपड्या आहेत त्या रेल्वे लाईनीमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट लँडमध्ये जात आहेत. तरी त्यांचं जे काही झोपडपट्टीवासी आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जे आम्हाला घराच्या बदल्यामध्ये घर द्या. आपण तिकडच्या जे रहिवासी आहेत, काय सर आपलं नाव? शकील शेख. तर शकील शेख आपल्यासोबत आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. मी समीक्षा वेलफेअर सोसायटी, आमची सोसायटी जी आहे 2014 पासून इकडे कार्यरत आहे. या घरासाठी आम्ही धावत आहोत. पण 2021ला जे आमच्या इकडे नोटीस आली सर्वात पहिली रेल्वेची, त्या नोटीसप्रमाणे त्या लोकांनी डायरेक्ट सांगितलं की आमची जागा तुम्ही खाली करून द्या, आम्ही डेमोलेशन करणार. हे नोटीस आल्यानंतर काही लोकांची तब्येत बिघडली. काही लोकांना असं वाटलं की बाबा आता जाणार कुठे. आम्ही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आम्हाला माहिती पडालं की रेल्वेने आपली स्वतःची जी जागा आहे ते आमच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि ते बोलत आहेत की आमच्याकडे कुठलीही पॉलिसी नाही की आम्ही तुम्हाला घरवीर देऊ. म्हणून आम्ही सर्व मिळून लोक कोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये केस टाकली. त्या केसाच्या अनुषंगाने आम्हाला एक रिझल्ट भेटला की तुमची घरं जेव्हा पात्र होती तेव्हा तुम्ही जे गव्हर्नमेंटचा कायदा आहे महाराष्ट्र स्लम ॲक्ट 1971 त्याच्याप्रमाणे तुम्ही घर घेऊ शकता. मग आम्ही 1 वर्ष त्यासाठी धावलो आणि आमचा ॲनेक्शर बनवला. वेळोवेळी ते कलेक्टर साहेबांना भेटून आम्ही सगळं प्रोसिजर केला आणि आज आमचे घर आम्ही 200मध्ये 60 घर पात्र करून आलो आहे. आणि पुढची प्रोसेस करायला आम्ही परत रेल्वेकडे गेलो तर ते बोलतात आम्हाला फक्त डेमोलेशन करायचं आहे. तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडनं घ्या, आमच्याकडे काहीच पॉलिसी नाही. म्हणून आता सर्व लोक एवढं अस्वस्थ झाले आहेत की पुढे आमचं काय होणार. कारण आता इलेक्शन पिरियड आहे, अधिकारी वर्ग पण जागेवर नाही. तर आम्हाला असं वाटतं आहे जे काही होईल ते इलेक्शनच्या नंतर होईल. आणि इलेक्शनच्या नंतर आमच्यातर्फे रिझल्ट निघतो का त्यांच्यातर्फे ते आता आम्हाला कुणालाच माहिती नाही. तरी आपण बघितलं की झोपडपट्टीवासी जे आहेत त्यांच्या मनामध्ये तीच भीती आहे की इलेक्शन जे आता आहे इलेक्शनच्या नंतर कदाचित त्यांच्या ज्या झोपड्या आहेत त्या तोडण्यात येतील. इलेक्शन पुरता त्यांना जे आहे ते इकडे सांभाळून ठेवण्यात आलेले आहेत. ते जे लोकप्रतिनिधी आहेत तिकडचे ते तुम्हाला कितपर्यंत सपोर्ट करत आहेत? लोकप्रतिनिधी बोलतात की जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा मॅटर येतो तर त्याच्यामध्ये नगरसेवक आणि आमदार यांचं काही चालत नाही. जो कोणी करू शकतो खासदार करू शकतो. पण खासदार पण कधी ते येऊन कधी बघितले नाही की आमची परिस्थिती काय, आम्ही काय केलं आहे. आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही स्वतः आमच्या हाताने जे होत असेल ते कारवाई करतो आहे आणि धावपळ करून आपला कामधंदा सोडून आम्ही हे सर्व कामं करतो आहे. त्याच्यामध्ये जे आम्हाला यश भेटलं आहे आतापर्यंत ते फक्त आमचा ॲनेक्शर तयार झाला आहे. पण असं वाटतं आहे की पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्याच्या नंतर कधीही काही होऊ शकतो. कारण अधिकारी वर्ग हेच बोलतात की सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी वेगळी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी आहे. तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जा आणि त्यांच्याशी हे करून तुम्ही घर घ्या. पण आता तुम्ही जसं म्हणाले की कोणी जर काय लोकप्रतिनिधी करू शकतो तर आमदार नगरसेवक काही करू शकत नाही, पण खासदार करू शकतो. आणि आत्ताचं जे लोकसभा इलेक्शन आहे तर तुमच्याकडून जो खासदार जे प्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षातनं उभे राहिलेले आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला काय आशा की कुठला प्रतिनिधी तुमचा लोकप्रतिनिधी खासदार निवडून आल्यावर तुमच्यासाठी तो संरक्षण म्हणून एक उभा राहू शकतो? आता जेवढे लोक येत आहेत मत मागायला आम्ही सर्वांनी विनंती केली आहे की तुम्ही आमच्या घरासाठी काहीतरी करा, काहीतरी निर्णय करून द्या. कारण आमच्याकडे काय खूप काही प्रॉपर्टी नाही. एकच आहे, घरावर आम्ही अवलंबून आहात. दुसरं काही आमच्याकडे प्रॉपर्टी असते तर आम्ही गेलो असतो. पण असं झालं आहे की हीच आमची प्रॉपर्टी, हेच आमचं आयुष्य, इथेच आम्ही राहणार आहे. तर जे कोणी येईल त्यांच्याकडून एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या या घरासाठी प्रयत्न करून आमचे घरं इकडे कुठेतरी नाही तर कुठेतरी मुंबईमध्ये तुम्ही दिला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल आमच्या लोकांना. बरोबर. आता जसं मी म्हटलं की नारा आता लागलेला आहे इलेक्शनचा की अबकी बार 400 पार. दुसऱ्या पक्षाचा नारा लागलेला आहे की अबकी बार तडीपार, म्हणजे पार्टीला तडीपार करायचं. आणि आत्ता मी येता वाचलं की अबकी बार
घर का अधिकार. मग या 3 नाऱ्यांमध्ये तुम्हाला कुठला योग्य वाटतो? तो लास्टवाला तुम्ही जे बोलला घर का अधिकार, ते आमच्यासाठी योग्य आहे ॲक्च्युली. कारण ते कोणी तडीपार झाला तर आमचं काय होणार नाही, आणि कोणाला 400 पार भेटला तरी आम्हाला काय भेटणार नाही. पण आमचा घराचा अधिकार आम्हाला भेटला तेच आम्हाला योग्य आहे, आम्हाला मान्य आहे. म्हणजे बघितलं की खरंच एक झोपडपट्टी धारक आहे, त्याचे काय डिमांड आहेत, त्याच्या काय मागण्या आहेत, त्याला त्याचं घर वाचवायचं आहे. सर्व झोपडपट्टीवासियांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आमचं घर वाचवायचं आहे. यांनी आता सांगितलं की अबकी बार घर का अधिकार. तर खरंच ॲक्च्युली अन्न वस्त्र निवारा ही घरच मूलभूत माणसाच्या गरजा आहेत, आणि ह्या कोणालाही अशा कुठलाही कायदा असं सांगत नाही की कोणाचंही जे छत आहे, कोणाचंही डोक्यावरचं छप्पर आहे ते काढता येईल. तर लिगल वॉईसतर्फे प्रशासनाला हीच विनंती राहील की हे जे काही माणसं आहेत मुंबईमध्ये राहतात, भले त्यांची जी काही झोपडपट्टी आहे ती भले सेंट्रल गव्हर्नमेंट लँडमध्ये होऊन द्या, पण त्यांना त्यांचा घराचा जो अधिकार आहे, जो कायद्यामध्ये तरतूद आहे, तो त्यांचा घराचा अधिकार मिळाला पाहिजे. इकडे माझ्यासोबत आहेत, आपलं नाव काय? अनुसया लक्ष्मण पंडागळे. अनुसया पंडागळे मावशी आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आम्हाला घराच्या बदली घर द्या. तुम्ही जसं हक्काने आम्हाला वोट मागतात तसं आम्हाला हक्काने घर द्या. ची पुरी जवानी इथेच गेलेली आहे. आता लेकरं पण आमच्या बरोबरीला यायला लागलेत आणि त्यांच्या मुलं पण आहेत. मग आता घरं जर तुटले तर माझ्या नातवांनी कुठं जायचं? आता पुढची पिढी येईल, त्यांनी कसं काढायचे दिवस? चला आमचे दिवस गेले निघून, पण दुसऱ्यांच्या लहान लहान मुलांनी दिवस कसे काढायचे? तुम्ही किती वर्ष झाले इकडे राहता? मला नाही ना म्हटलं तर 50-60 वर्ष झाले. तिथपासून मी इथेच राहते. माझं नाव रंजना साळवे. माझंही हेच म्हणणं आहे की आम्हाला सर्वांना घरं मिळावीत. घराच्या बदली